चला तर मंडळी, आज आपण मस्त एकदम टेस्टी, जाळीदार, एकदम सॉफ्ट इथे आज आपला ग्रीन ढोकळा बनवून तयार करूया. ग्रीन ढोकळा तुम्ही खाल्लेला नसेल, पण ही रेसिपी पाहिल्यानंतर नक्की याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ढोकळा बनवून तयार करणार आहे. आणि एकदम सोपी आणि एकदम इन्स्टंट बनणारा हा ढोकळा आहे. तर चला वेळ न करता आजचा ढोकळा सुरू करू. ते इथं मी घेतलेली आहे 1 कप डाळ आणि चांगली हिरवी मुंगाची डाळ आहे आणि चांगली 2 तास भिजवत ठेवायची. फक्त वेळ डाळ भिजवण्यात किंवा इथे मूग भिजवण्यातच लागणार. तर बाकीचं एकदम पटापट होणारी ही रेसिपी आहे. तर याच्यामधलं पाणी काढून मी इथे चांगलं इथं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण इथं ग्रीन ढोकळा बनवत आहे, तर सगळं इथं आपण ग्रीनच यूज करणार आहे. तर इथं मी घेतलेलं आहे आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसण. तर तुम्हाला आवडत असेल तर लसण घाला, नाहीतर स्किप करू शकता. पण मस्त लागतो या पद्धतीचा ढोकळा. तुम्ही एक वेळा जर बनवला ना, तर नेहमी कोणताही ढोकळा याच पद्धतीने बनवणार. तर पुदिना आणि इथे कोथिंबीर घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि चांगला पेस्ट बनवून तयार करायचा आहे. एकदम सोपं आणि इन्स्टंट आहे. तर या पद्धतीचा आपल्याला मस्त पेस्ट तयार करून घ्यायचं. एकदम बारीक फाईन पेस्ट तयार केलं की हा ढोकळा एकदम जाळीदार आणि स्पंजी बनतो. तर आपण आज मुगाच्या डाळीपासून बनवणार आहे. याच्यामध्ये बिलकुल काहीच घालणार नाही. तर त्यासाठी तुम्ही इन्स्टंट हा ढोकळा कसा बनवायचा तर पूर्ण रेसिपी बघा. तर इथं मी घेतलेलं आहे लिंबू सत्व. लिंबाचा रस असेल तर घालू शकता. मी इथे थोडंसं म्हणजे चिमूट 2 चिमूट इथं आपण घालायचं आहे लिंबू सत्व आणि एकदम इन्स्टंट हा ढोकळा कसा बनवायचा आणि काय-काय टाकायचं हे नक्की पहा. तर आपण इथं घातलेलं आहे लिंबू सत्व. याच्यामध्ये 1 टीस्पून घालायचं आहे आपल्याला साखर, 1 टीस्पून घालायचा ऑइल आणि इथे मस्त मिक्स करून घ्यायचा. हा ढोकळा तुम्ही दुसराही बेसनाचा ढोकळा बनवणार ना, तर ही प्रोसिजर त्याच्यासाठी नक्की वापरून बघा. तुमचा हा एकदम फुला-फुला आणि जाळीदार ढोकळा बनतो. तर आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं पेस्ट आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आता बऱ्याचशा वेळा काय होते मुगाच्या डाळीमध्ये किंवा बेसनामध्ये रवा घातला जातो. पण आज आपण रवा घालणार नाही. फक्त डाळीपासून हा ढोकळा कसा बनवायचा हिरवा आणि तसाच लागतो खायला एकदम चविष्ट आणि एकदम पौष्टिक सुद्धा. तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सिक्रेट तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे. कोणत्याही रेसिपीमध्ये तुम्ही ढोकळ्याचे हे वापरू शकता जिन्नस. तर आता हे मिक्स झालेलं आहे. आता एकदम बॅटर जे आहे आपलं बेसनासारखं जो बेसनाचा ढोकळा बनतो तसाच आपल्याला इथं बॅटर तयार करायचा आहे. आता लास्टमध्ये इथं चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं 1 ते 1.5 मिनिट. आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही घालायचं असेल तडका वगैरे तर घालू शकता. फक्त मी एकदम मस्त प्लेन हा ढोकळा पहिल्यांदा बनवून घेणार आहे. तर चला, आता हे मिक्स करून झालेलं आहे. कोणतीही थाळी किंवा इथं तुम्ही ढोकळा बनवण्याचा जो पॅन येते तो सुद्धा घेऊ शकता किंवा कोणत्याही डब्यामध्ये, गंजामध्ये बनवू शकता. तर ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आणि हे बॅटर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर साईडला इथं आपल्याला बॉईल पाणी सुद्धा करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला तसं एकदम वाफवून घ्यायचं असेल तर वाफवून सुद्धा घेऊ शकता बिना पाण्याचं. तर मी इथं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. चांगलं कडकडीत उकळी आल्यानंतरच हे प्लेट ठेवायची. आता हा ढोकळा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटामध्ये मस्त ढोकळा तयार होतो. चला, 10 ते 15 मिनिटं झालेले आहे म्हणजे टोटल 15 मिनिटाचा टायमिंग झालेला आहे आणि ह्या बघू शकता मस्त असा क्लीन येत आहे म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट इथंच बेक झालेला आहे. तर चला आता ह्या आपण गॅस बंद करू आणि थंड केल्यानंतर याची कट लावायची आहे. तर एकदम मस्त जाळीदार आणि सॉफ्ट हा ढोकळा बनवून तयार होतो. तर बघू शकता या पद्धतीने थंड झाल्यानंतरच तुम्हाला जसे काप हवे तसे तुम्ही इथं पाडू शकता. तर मी मस्त अशी बर्फीसारखी इथे कट लावते म्हणजे नेहमी आपले ढोकळेचे कट असतात तसेच बरं काय. आणि तुम्ही इथे याच्यावरच तडका वगैरे टाकू शकता किंवा नंतर सुद्धा टाकू शकता. पण आपण याला मस्त चटपटीत बनवणार आहे. एकदम मस्त आजचा आपला खमंग ढोकळा बनवून तयार होतो हा. तर बघू शकता मस्त जाळी आणि एकदम जशी आपले काप जसे पाडले ना तसे काप पाडल्या जातात असा हा सॉफ्ट ढोकळा बनवून तयार होतो. तर बघू शकता सगळे आता हा ढोकळ्याचे पीसेस काढून घेऊ आणि मस्त चटपटीत पुन्हा बनवू. तर चला. तर साईडला इथं मस्त तवा गरम करून घ्यायचा. थोडंसं ऑइल किंवा बटर किंवा तूप इथं घालू शकता जसं तुम्हाला हवं तसं. मस्त कडकडीत गरम झाल्यानंतर इथं आपण व्हाईट
तीळ घालून घेऊया, दिसायला सुंदर दिसतात. तसाही तडका लावल्यापेक्षा या पद्धतीने तडका तुम्ही लावून बघा किंवा बनवून बघा. नक्की तुम्हाला कोणताही ढोकळा असो या पद्धतीने थोडासा तुम्हाला जर तडका नसेल करायचा किंवा नसेल टाकायचा तर असं तुम्ही थोडंसं हलकंसं भाजून घ्या, म्हणजे खायला खूप छान लागतो. तसा तर सॉफ्टच राहतो. याच्यामध्ये सिरप वगैरे टाकण्याची गरज नाही. हा ढोकळा एकदम मस्त लागतो खायला, कारण की हा ग्रीन ढोकळा मुंगाचा आहे. त्याच्यामुळं थोडासा इथं आपण ऑइलमध्ये थोडंसं असं फ्राय जर केला ना तर खूप छान लागतो, क्रंची लागतो खायला. असा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडणारा हा आहे. तर बस आता हा आपला मस्त खमंग ढोकळा भाजून झालेला आहे. तर चला एका प्लेटमध्ये काढू आणि खमंग अशी चटणी सुद्धा ग्रीन बनवून तयार करूया. तर या पद्धतीने सगळे मी काढून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये. मस्त ग्रीन चटणी बनवलेली आहे आणि बघू शकता जसा दिसायला तसाही खायला छान लागतो. आणि हा ग्रीन ढोकळा एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडणार आहे. हेल्दी सुद्धा आहे, प्रोटीन भरपूर असलेला, जाळीदार, सॉफ्ट आणि हा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता असा हा ढोकळा आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. आता पावसाळा सुरू आहे आणि असे हेल्दी आणि टेस्टी नाश्ते हवेच. तर कसा वाटला हा ग्रीन ढोकळा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.